शहरातल्या लोकांसाठी तर खूप चांगलं आहे. ईश्वेतचं किचन गार्डन किट जे आहे आम्ही मुंबईमध्ये नाही म्हटलं तरी 1,500 घरांमध्ये ऑलरेडी केलेलं आहे. किचन गार्डन शहरी लोकांसाठी खूप चांगलं आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मुळशी पॅटर्नचे जे हिरो आहेत प्रवीण तरडे जे चित्रपट निर्माते आहेत त्यांच्या किचन गार्डनमध्ये गेल्या 6 महिन्यापूर्वी आम्ही किचन गार्डन सुरू केलं आहे. सगळे ईश्वेतचं सीड्स आहे. इतक्या सुंदर क्वालिटीने ते दोघं नवरा बायको त्याच्यामध्ये काम करतात आणि बायोगॅसची स्लरी वापरून इतकी सुंदर क्वालिटीच्या तुमची भेंडी असेल, पालक असेल, टोमॅटो असतील, काकडी असेल ती हिरवी काकडी, ह्या सगळे पदार्थ त्यांच्या बाल्कनीमध्ये इतके सुंदर लगडताना दिसतील. आम्ही छान त्याचं डेकोरेशन पण केले आणि ती दोघं 15-20 मिनटं रोजचा वेळ देतात. काय झालं, किचन गार्डन हा खूप सुंदर विषय आहे. आता सध्या जे यंग जनरेशन आहे आणि जुनी लोकं आहेत यांच्यात पटत नाही घरात. त्याच्याऐवजी जर किचन गार्डन ईश्वेतचं सगळ्या भारतातल्या सगळ्यांच्या घरात दिलं तर किचन गार्डनमध्ये लोक वेळ घालवतील. बाल्कनीमध्ये अगदी 200 स्क्वेअर फुटाची 100-150 स्क्वेअर फुटाची जागा जरी असेल तर 20-25 कुंड्यांमध्ये आपल्या पालेभाज्या असतात, फळभाज्या असतात, काही मूळ भाज्या असतात, त्याच्या लागवडी केल्या जातात आणि लागवडी करून महिन्यामध्ये पालेभाज्या सुरू होतात. बाकीच्या 2 महिन्यांमध्ये 60 दिवसात 65 दिवसात सगळं हार्वेस्टिंगला येतं. कोबी आहे, फ्लावर आहे, लोक काढतात. मला काल एक जणाचा फोन आला की मी बाजारातला कोबी जर खाल्ला तर रबरासारखा लागतो आणि ईश्वेतचा कोबी खाल्ला तर ओल्या नारळाच्या खोबऱ्यासारखा लागतो. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात मुलं आता मोबाईलशी खेळतात. आपण किचन गार्डन केलं आणि त्याला सांगितलं कुंडे हलवून घे, त्याची पानं काढ, त्याच्यावर स्प्रे कर, तर मोबाईलमधून पोरं बाहेर पडतील. बऱ्याच जणांचे चष्मे लवकर लागत आहेत आता मुलांना, कारण ते मोबाईलचं खेळ आहेत. तर ईश्वेत ह्या सगळ्याला, ईश्वेत आणि अभिनव ह्या सगळ्याला आपल्याला बाजूला काढता येईल. आपल्याला लोकांना सुख द्यायचे. किचन गार्डनमुळं खूप लोकांचे स्ट्रेस आपण कमी करू. सध्या स्ट्रेस खूप वाढले. सूप सगळ्या प्रकारच्या आपल्या भाज्यांपासून इतकी सुंदर बनतात. सूपची गरज आहे कारण मोठ्या प्रमाणात हिमोग्लोबिन कमी होण्याचं प्रमाण शहरांमध्ये वाढतंय.